माझं नाव लक्ष्मी किरण तुपदरे. मी राहते ताडीवाला रोडला. माझं वय 30 वर्ष आहे. माझं लग्न 2012 मध्ये झाली आणि मुलगी झाली मला एक. आणि त्याच्यानंतर मी बंगल्यातले कामं करायला लागली. माझी मुलगी अंगणवाडीमध्ये जाते. तर तिथं हे फॉर्म सगळे ते मॅडम सगळ्यांच्या घरी जाऊन बोलत होते, पिंकीचे फॉर्म आलेत, तुम्हाला पाहिजे का, तुम्हाला पाहिजे का. अंगणवाडीत गेले आणि एक मॅडम इकडे आले. ते आल्यावर त्यांनी मला सांगितलं की लक्ष्मी, पिंक ई रिक्षा म्हणून आहे बायकांसाठी फक्त, आणि त्याच्यामध्ये सरकार 1 लाख रुपयाची तुम्हाला सबसिडी द्यायला लागले. मला ट्रेनिंग दिली, लायसन दिलं, बँकेचं लोनचं करून दिलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मला कोणते अडथळे आले नाही, कोणते प्रॉब्लेम्स नाही आले. सगळं त्यांनीच करून दिलं. सगळ्यात मोठी गोष्ट तर जी गाडी प्रदूषण करते ती प्रदूषण करत नाही. डिझेलला, पेट्रोलला जो पैसा जातो तो पैसा त्या गाडीला जात नाही. जिथं पण रिक्षा मी घेऊन जाते, जो पण पॅसेंजर बसतो तो खूप प्राऊड फील करतो की तुम्ही लेडीज असून रिक्षा चालवता. कॉन्फिडंट त्यांना कॉन्फिडेंट असं वाटतं की नाही का, बाई पण रिक्षा चालवू शकते. मला माझी जिंदगी आता खरंच बदलताना दिसतीये. एक अस्तित्व उभा केलाय की मला कोणाची गरज नाही आहे, की माझी आता लाईफ खूप बदलणार आहे या पिंक ऑटोमुळे. पहिले मला किती 12-13 हजार रुपये पेमेंट येत होता आणि रिक्षाचे माझे सगळा खर्च जाऊन माझा बॅलन्स राहतो. आता माझे 400-500 रुपये रोजचे निघतात. मला सरकारला पण एक सांगायचं आहे की त्यांनी आमच्यासाठी जो विचार केला, आम्हाला जे साधन मिळवून दिलं, आमच्या बेरोजगारीला रोजगारी करून दिलं, ते साधन म्हणजे आमची ती पिंक ई रिक्षा. त्याच्यामध्ये मी त्या सरकारला धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं आणि आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या कायनेटिक ग्रीनला पण धन्यवाद करते की त्यांनी आमच्यापर्यंत ती रिक्षा पोहोचवली.